नमस्कार मित्रांनो. थंडगार वारा, पावसाच्या धारा आणि ती काही लोक आयुष्यातून निघून जातात, पण आठवणींच्या पावसातून कधीच जात नाहीत. थंडगार वारा सुटला होता. आभाळ काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा टपरीवर मी नेहमीप्रमाणे चहाचा कप हातात घेऊन उभा होतो. पहिला पावसाचा थेंब जमिनीवर पडला आणि मातीचा सुगंध दरवळला. तो सुगंध नेहमीप्रमाणे मला तिच्याकडे घेऊन गेला. एकेकाळी याच पावसात आम्ही तासनतास फिरायचो. चहाच्या एका कपात दोन स्वप्न मिसळलेली असायची. ती मुद्दाम माझ्या कप उचलून म्हणायची, "तुझ्या चहाची टेस्ट जास्त छान आहे." मी हसायचो आणि म्हणायचो, "चहा तोच आहे, फक्त तुझ्यासोबत असल्यामुळे गोड लागतो." ती लाजायची. त्या क्षणी वाटायचं आयुष्यभर असंच राहील. पण आयुष्याला आपल्या गोष्टी पूर्ण करायच्या नसतात. घरची जबाबदारी, परिस्थिती, गैरसमज आणि शांतता या सगळ्यांनी आमच्यात अंतर निर्माण केलं. आम्ही भांडलो नाही, आम्ही एकमेकांचा तिरस्कारही केला नाही. आम्ही फक्त बोलणं बंद केलं आणि कधी कधी न बोललेले शब्दच नातं संपवतात. काही महिन्यांनी तिच्या लग्नाची बातमी समजली. फोन हातात होता. मन हजार वेळा म्हणालं, "एकदा तरी तिला फोन कर." पण बोटांनी नंबर फिरवला नाही. कारण प्रेम जर खरं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. तिचं लग्न झालं. मी मात्र आठवणींसोबत जगायला शिकलो. वर्षे गेली, काम, जबाबदाऱ्या, आयुष्य सगळं पुढे सरकत राहिलं. पण पाऊस आला की मन पुन्हा मागे वळायचं. त्या दिवशीही असाच मुसळधार पाऊस पडला होता. मी त्याच टपरीवर उभा होतो. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. दरवाजा उघडला आणि ती खाली उतरली. क्षणभर माझा विश्वासच थांबला. तीच होती. फक्त आता तिच्या कपाळावर कुंकू होतं, गळ्यात मंगळसूत्र होतं आणि तिच्या हातात एका छोट्या मुलीचा हात होता. ती मुलगी पावसात उड्या मारत होती. ती हसत होती आणि तिचं हसू पाहून तीही हसत होती. जसं अधिकाळी माझ्यासोबत हसायची, तिची नजर माझ्यावर पडली. काही सेकंद, फक्त काही सेकंद आमचे डोळे एकमेकांशी बोलले. त्या नजरेत ओळख होती, आठवणी होत्या, आदर होता, पण प्रेमाचा हक्क नव्हता. तिने हलकंसं हसू दिलं. मीही हसलो. दोघांनी काहीच बोललो नाही. कारण काही नाती शब्दांशिवाय संपतात. ती तिच्या मुलीचा हात धरून पुढे निघून गेली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. ती गर्दीत हरवली. माझ्या हातातला चहा थंड झाला होता, पण मनातल्या आठवणी पुन्हा गरम झाल्या होत्या. त्या दिवशी मला समजलं, पहिलं प्रेम कधीच मरत नाही. ते फक्त आपला पत्ता बदलतं. ते आठवणं बनून मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहतं. या रात्री मी घरी आलो. खिडकीत बसून पाऊस पाहत होतो. फोनमध्ये तिचा जुना फोटो अजूनही होता. मी बराच वेळ तो फोटो पाहिला आणि मग शांतपणे तो डिलीट केला. कारण फोटो डिलीट करणं म्हणजे आठवणी डिलीट करणं नसतं, तर त्या हृदयात जपलेल्या असतात. आज ती तिच्या संसारात आनंदी असेल आणि तेच खरं आहे. कारण प्रेम म्हणजे समोरची व्यक्ती आपलीच झाली पाहिजे असं नसतं. प्रेम म्हणजे तिच्या आनंदासाठी मनापासून शुभेच्छा देणं. आजही जेव्हा थंडगार वारा वाहतो, पावसाच्या धारा कोसळतात, हातात गरम चहाचा कप असतो, तेव्हा तिची आठवण येते. पण आता डोळ्यात पाणी येत नाही. फक्त ओठांवर हलकसं हसू येतं. कारण काही प्रेमकथा शेवटपर्यंत सोबत राहत नाहीत, पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल, जी आज तुमची नाही, पण आठवण मात्र अजूनही तुमची आहे, तर तिच्या आनंदासाठी मनापासून एक प्रार्थना करा. कदाचित हाच खऱ्या प्रेमाचा शेवट आणि खरा अर्थ असेल. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुम्हालाही असा प्रसंग घडलेला आहे का? ते पण कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.